बघू शकता मित्रांनो, आपल्या शेळीने जे आहे ते पिल्लू दिलेलं आहे. तर एकच दिलं, कारण पहिली वेळ आहे तिची. तर प्रॉब्लेम काय होत आहे की ही जी आहे, हे बघा, ही शेळी आहे, त्याला चाटत नाही, काही नाही, कारण तिला अजूनपर्यंत माया फुटलीच नाही. पिल्लू म्हणजे तिनं आता जणून तिला किमान 1-1.5 तास झाला आहे, तरीसुद्धा ते त्या पिल्ल्याला चाटत नाही, काही नाही. मी स्वतः त्या पिल्ल्याला पुसलं, सगळं वगैरे केलं. आणि दूध जेव्हा पाजायला गेलो तर तिला दूध जे आहे ते भरपूर कमी आहे. माहीत नाही तिच्यात कोणती डिफिशियन्सी आहे, काय आहे. तर त्या कारणाने तर मी काय केलं, हे बघू शकता, दूध घेतलं, दुसऱ्या शेळीचं दूध घेतलं. जी शेळी पिल्लांना दूध पाजत आहे त्या शेळीचं दूध जे आहे आपण या पाटाला जे आहे ते या इंजेक्शनच्या सहाय्याने आपण याला भरवत आहोत. तर 2 वेळा आपण याला ज्या इंजेक्शनच्या सहाय्याने दूध जे आहे ते भरवलं आहे. तर आता तो जे आहे तो उभं व्हायची जे आहे ते ट्राय करतो आहे. तर तुम्हाला सुद्धा अशी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सुद्धा दूध दुसऱ्या शेळीचं जे आहे त्या पाटाला या इंजेक्शनच्या सहाय्याने तुम्ही पाजू शकता, किंवा जर दुधाची बॉटल असेल तर त्या सहाय्याने पाजू शकता. कारण पहिला रूप शेळी असल्यामुळे तिला थोडी अडचण जाणारच एक्सेप्ट करायसाठी, की कारण तिनं आजपर्यंत जे आहे ते पाठरू बघितलं नाही, कसं असते, काय असते. तर त्याकरिता तिला थोडी अडचण जाईल 2 दिवस. मग तिला एकदा आपलं जे पाठरू आहे ते उभं झालं की त्यानंतर तुम्ही तिला जबरदस्ती थोडंसं दूध पाजा 2 दिवस. मग तिला हळूहळू सवय पडेल, ती कंटिन्यू मग पाजायला लागेल.